हे फुल एकदम भारी आहे. वास पण खूप भारी येतोय, मस्त एकदम टॉप क्वालिटी वास आहे. आणि हे गुलाबाचं वाव, अरे भाई किती भारी आहे. बाकी पांढरे पांढरे पांढरेवाली खूप आहे, म्हणजे इथे कोरपडे सगळं उपलब्ध आहे इथे डायरेक्ट. हे कुठं हे करायचंच काम नाही. हे पांढरे पण आहे, हे कशाचे चाफ्याचे वाटतं, बाकी काही विषय नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा टॉपिक आहे डेली रुटीन, डेली वर्क रुटीन आणि डेली मला इथं बसायचं. अरे नाही सारखं झालं आहे, नाही सारखं म्हणजे माया अंगावर यायसारखं झाली ही गोष्ट. हे बघ, इथं जर बसलो तर डायरेक्ट काम 25. मालक म्हणे तूच म्हणाल, म्हणाल तूच खातो, खात का नाही. नावच नाही. इकडेच बसणं पडत आपल्याला. कारण तुम्हाला सनसेट दाखव, म्हणजे दिवस माळवताना एकदम क्वालिटी येतो दाखवतो. आणि टाडा टीन 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 येतो आता, एकदम क्वालिटी लुक येतो माहिती का. या फोटो भी एकदम क्वालिटीवरले. अब क्वालिटी दिखेगा, कैसे दिखेगा, जे एकदम क्वालिटी. फोटो पण एकदम क्वालिटीवर, व्हिडिओ पण एकदम क्वालिटी, एकदम काही विषय नाही. रँडम सनसेट बोलते उसको, म्हणजे आजपर्यंत पाहिलं नाही. रूमवरून बरं का, वरती इथं येऊ, रूमवरती येऊ गावाकडे पाहिला, पण इथं नाही पाहिला. फर्स्ट टाईम पाहिला, त्याच्यामुळे दाखवलं तुम्हाला. आजचे आपले 3 टॉपिक आहे. 3 टॉपिकमधले सांगतो तुम्हाला. सकाळी उठलं ना 4:30 किंवा 4 वाजता झोपतो. 4 वाजेला उठलं 4:30 वाजेपर्यंत, म्हणजे असंच धुंदीत राहतो माणूस जास्त. बाकीचे पोरं पण उठते, कोणी 4:30ला उठतं, कोणी 5ला उठतं. जे 5ला उठतं ते आंघोळ करत नाही, आणि मी 4लाच उठतो. कधी कधी होते 5, मग त्या दिवशी नाही आंघोळ करत, दिवशी डायरेक्ट सोडून देतो. कारण की जीवावर येतं, तर थंडीचा विषय सध्या, त्याच्यामुळे कधी कधी हप्त्यातून एकदा होतं तसं, कधी कधी नाही होत. रोजच आंघोळ करतो म्हणजे तसं. आणि आज जर खरं का म्हणायची गोष्ट केली ना, आज सोमवार आहे आणि आज आंघोळ नाही करेल, हे खरं आहे बरं. आता जे काही ते रियालिटी, बाकी काही अजून आंघोळ नाही केलेलं ना, आता करण समजा. काय होतं माहिती का, सकाळी उठतं आणि पोरं पाणी घेत राहतात, मग सगळ्याचं तपणं मुश्किल होतं ना. हिटर आहे, एकच हिटर, आणि आम्ही बदत तिथे 5 जणांची आंघोळ होत नाही तेवढ्या टायमात. मग 3 जण आंघोळ करते रोजचे. मी आद्या, कधी कधी तिल्या करतो, कधी कधी अक्षय करतो, बस एवढं. म्हणजे डेली रुटीनमध्ये एवढंच आहे. मी डेली रुटीनमध्ये हेच चालू असतं माझं. आणि वर्क रुटीनमध्ये सांगतो तुम्हाला. वर्क रुटीनमध्ये सकाळी 6ला गेलं कंपनीमध्ये, 6, 7, 8ला 2 तासानंतर टी ब्रेक होतो. टी ब्रेकनंतर काही जेवणाची सुट्टी होती डायरेक्ट 10, 10:30, 11ला, 10:30, 10:35, 10:30ला सुट्टी होती जेवणाची. त्याच्यानंतर 1ला टी ब्रेक, आणि टी ब्रेकनंतर डायरेक्ट 3:30 वाजेला डायरेक्ट सुट्टी कंपनी. ही आली वर्क रुटीन, डेली वर्क रुटीन. आता हे असं मी बसून का बरं सांगत आहे की वर्क रुटीनचं आमच्या याच्यात असे व्हिडिओ अलाउड नाही बनवणं किंवा व्हिडिओ शूट कर, त्याच्यामुळं वर्क रुटीनचं काही दाखवू शकत नाही. समजा डेलीचं सकाळी उठल्यानंतर बनवू शकतो, पण मग सकाळी माझ्याच 2 दिवसाला होती, त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम येतो. आज दाखवत होतो, म्हणजे आज मी टॉपिक ते इथं रूमवरती आल्यानंतर ही टॉपिक सिलेक्ट केले. बाकी काही विषय नाही, सकाळी दाखवलं असतं मग किती वाजता होतं, काय होतं काय नाही. तर आज सकाळी उठल्यानंतर बसचा थोडा प्रॉब्लेम येतो, तर मग आजचा बसचा प्रॉब्लेम होता. बस आलीच नाही, खूप लेट वाली डायरेक्ट 6:20
नाही 6:25 हे होतं कंपनी लाईन सुरू होती, आमचं काम सुरू होतं 6:20 तर आली बस 6:05 तिथे जाऊन नाश्ता करायचा. नाश्ता झाला नाही काही नाही. आजचा दिवस बिना आंघोळीचा बोर गेला आहे. सरळ सरळ मलाच म्हणलं होतं बाकी काही. आणि डेली रुटीन झाली. डेली माय डे माझा दिवस तर आयुष्यात कधीच येऊ शकत नाही. एवढे भिकार भंगार दिवस चालले सध्या नुसते कष्टच चालली आणि कष्टच चालू होते काय माहिती. एवढे भिकार भंगार दिवस आले काय सांगा तुम्हाला. नुसतं टेन्शन येतं. सकाळी उठायचं, कामावर जायचं, कामावून आलं की रूमवर यायचं, रूमवर कामावर करायचं, झोपायचं, बसायचं, या उठायचं, एवढंच झालं. तर बाकी बाहेर ना काहीच नाही. ना मित्राला भेट नाही, ना काहीही नाही. आयुष्यात नुसतं एवढं बोर होतं, लय बोर होतं. आम्ही सिंगलच मारणार असं माझ्या याच्यात लिहिले. काय म्हणतात त्या जन्मकुंडलीत. कर ये दुख बस हमारे सिंगल दोस्त ही समझ सकते हैं. ज्यादा कुछ बोलना नहीं चाहता मैं, बहुत कंटाळ गया इस जिंदगी को. टॉपिक कशाला काढला मी सिंगलचा. ठीक आहे, आपला माय डे इन लाईफ. माझा दिवस कधीच येऊ शकत नाही. त्याला खूप वेळ आहे, खूप वर्ष लागतील, खूप महिने लागतील, खूप दिवस लागतील, खूप वर्ष पलटतील. त्याच्यानंतर माझा दिवस येतील माझ्या मनासारखा. तोपर्यंत दे रे बाबा सखू माझे सखू, डोक्याचा कंटाळा, हे दगड फोडून डोक्यात, ही इट मारा डोक्यात, एवढंच चालणार. हेच रील स्क्रॉल करा, रील बनवा, व्हिडिओ बनवा आणि हेच चालणारी जिंदगी. बाकीची पोरं काय कामं करते, आराम करते, मी यायचे असे व्हिडिओ बनवतो. घरचे नो टॉपिक, घरचेच नो टॉपिक. म्हणजे मित्राचा टॉपिक घेतो सरस की मित्र म्हणते काय व्हिडिओ बनवतो. आला टीला घरी जायला होता तर त्याला पाहायचं होतं की रूमवरती काय चालली म्हणून, पोर काय करवली. भाऊ ना महा व्लॉग पाहिला आणि मलाच म्हणून राहिला तिथं आल्यावर, बरं आहे हो तुमची जिंदगी चांगली म्हणजे चालू मस्त झालं. तो कुठं पाहिलं चांगली जिंदगी चालू आहे. व्लॉग डेली रुटीन व्लॉग. टेम्पल दर्शनचा नाही पाहिलं का ना, त्याच्या आदल्या दिवशीच पाहिलं सगळं. आता टेम्पल दर्शनचं तर कालपासून पहिला दिवस, आज दुसरा दिवस आहे. आज दुसरा टॉपिक समजा. समझे कुछ कि हमारे दोस्ती हमारे को सपोर्ट नहीं करते हैं तो बाकी के लोग क्या करेंगे. माझ्या विचारावर उद्या हा ब्लॉग तुम्ही पासाल, हा 70वा व्हिडिओ पडेल आपल्या चॅनलवर. माझे सबस्क्रायबर आहे 68 होते, 67 झाले. एक सबस्क्रायबर कमी झाला. आता मला सांगा, माझ्या डोक्यात इट मारायची गोष्ट झाली. आता करू काय, अशी घेऊ, याची देऊ, हे तर होऊ शकत नाही. आपण व्हिडिओ कॅसेट बनवलो अशी द्यायची व्हिडिओ लागली. ठीक आहे, जाऊ द्या. हे असे टॉपिक चालूच राहील, हे जिंदगीत चालूच राहील. आपले व्हिडिओ बनवण्याचे थांबणार नाही. ना सबस्क्राईब वाढू, ना वॉच टाईम वाढू, नाही काही वाढू, काहीच नाही वाढलं चलन, पण आपले व्हिडिओ की थांबणार नाही. 100 दिवसात चॅलेंज, 100 दिवसात 100% पूर्ण करणार. नाद करते काय, यायलाच लागतंय. तर मित्रांनो, ही माझी डेली रुटीन आहे. आज संध्याकाळ झाली, आता जेवायला जाईन. जेवण झालं की डायरेक्ट व्हिडिओ एडिट करून डायरेक्ट झोपून राहायचं. कारण की सकाळी झोप नाही. आता सकाळी 4-5 वाजे उठायचं. आणि जॉबचं हे असंच असतं की लवकर उठायचं आणि अपनी मजदूरी करने के लिए जाने का. इतना ही रहते जॉब की. म्हणजे जॉबला एवढंच असतं, बाकी काही नसतं. जॉबचे असे असते लोक, मजदूरी करायची, यायचं, झोपाचं, पडायचं,
उलटं तिलटं पण झोपून राहायचं, डबल मजदुरी करायचं, घरी यायचं, एवढंच रुटीन असते माझी पण रुटीन तशी सेम, बाकी काही फरक नाही आहे एवढीच आहे. सरळ सांगायची गोष्ट झाली तर ठीक आहे. आजचा आपले 3 टॉपिक पूर्णपणे तुम्हाला सांगितलेत. तर आजचा ब्लॉग तुम्हाला, माझी डेली रुटीन तुम्हाला कशी वाटली? एवढी की भारी नाही सांगितली डेली रुटीन माझ्या टॉपिकमध्ये होते म्हणून. ठीक आहे, चालतंय. आजचा ब्लॉग एवढाच समाप्त करू आपण. आता मी जेवायला जाऊन झोपून राहतो डायरेक्ट पडेगाव, एडिट करून डायरेक्ट पडेगाव. आजचा ब्लॉग एवढंच. जय महाराष्ट्र. भेटू पुढच्या ब्लॉग. टाटा बाय.